मरणाहती सुटली काया विचार या निश्चयी नासोन्या गेली खंती सहज स्थिती भोगाची न देखेसे झाले श्रम आले वर्म हाताही नासोन्या गेली खंती सहज स्थिती भोगाची तुका मने कैची कीव कोठे जीव निराळा नासोन्या गेली खंती सहज स्थिती भोगाची पांडुरंगा कर प्रथमा नमन पांडुरंगा कर प्रथमा नमन पांडुरंगा कर प्रथमा नमन ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी अपोलिया माझी वाण तुझे वर्णिगुण नाम ऐशी देई प्रेम काही कळा शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर शरण शरण टाळी टाळी वाजवा टाळी मरणा हाती सुटली काया विचार या निश्चयी नासोन्या गेली खंती सहज स्थिती भोगाची सेवेकरता घेतला भंग विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा महत्त्वाचा असा भंग आहे। या भंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये जी अलौकिक क्रांती घडली त्या क्रांतीचं वर्णन करतात। विठ्ठला हा भंग घेण्याचं कारण आजचं कीर्तन नैमित्तिक कीर्तन आहे। हे का सप्ताहातलं कीर्तन नाही, काही निमित्तानं ठेवलेलं कीर्तन याला नैमित्तिक कीर्तन म्हणायचं। वैकुंठवासी सकाहरी रामराव खोटे यांच्या गंगापूजना निमित्त प्रित्यर्थ त्यांचे चिरंजीव महादेव सकाहरी खोटे, दादासाहेब सकाहरी खोटे आणि बिभीषण सकाहरी खोटे यांनी आपल्या वडिलाच्या उपकाराची जाणीव, आपल्या वडिलाचे आपल्यावर उपकार आहेत आणि उपकाराची परतफेड होत नाही, पण काही कृतज्ञता म्हणून त्यांच्या निमित्तानं अन्नदान व्हावं, नामचिंतन व्हावं, पिंडदान व्हावं हे मुलाचं कर्तव्य असतं। म्हणून 3 मुलानं हा कार्यक्रम ठेवलेला आहे। विठ्ठला कारण
आपल्यावर पितराचं ऋण आहे, देवाचं ऋण आहे आणि ऋषीचं म्हणजे संताचं ऋण आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि माणसानं ज्याने उपकार केले त्याची जाणीव ठेवली पाहिजे. आणि ज्याला उपकाराची जाणीव नाही त्याला कृतज्ञ म्हणतात, आणि ज्याला उपकाराची जाणीव आहे त्याला कृतज्ञ म्हणतात. विठ्ठला. मी आजचा दिवस दुपारचं कीर्तन बऱ्याच लोकाला, 2-4 लोकाला नाही म्हणलो, पण आमचे महादेवभाऊ यांनी फोन केला की म्हणले तुम्ही ज्यांच्या घरी थांबत होते त्यांचे वडील, त्या महादेवभावांचे वडील वारले. दोघं महादेवभावाचे आहेत आणि दोघं जवळचे आहेत. दोघांचा परिचय मला चांगला आहे. खरं म्हणलं तर सोन्ना आणि पिंपळटाका हे गाव म्हणजे मला आपल्या गावासारखे वाटते का, कारण मी जवळजवळ 20-25 वर्ष झालं दोन्ही गावात येतो. विठ्ठला. कारण जिजाचं गाव रुई गाव आहे, पण रुईपेक्षा बी जिजानं मला सोन्याला आणि पिंपळटाक्याला जास्त आणलं. विठ्ठला विठ्ठला. रुईलाही गेलो नाही असं नाही, पण जितकं सोन्याला आणि पिंपळटाक्याला गेलो तितकं जवळपास प्रत्येक गावाला जिजाने नेलं, पण ह्या 2 गावाला जास्त गेलो. विठ्ठला. आमचे ड्रायव्हर म्हणले महाराज तुम्ही हिंगोलीवाल्याला नाही म्हणले, आपल्या जवळच्या येवल्याला नाही म्हणले, जिरडगावला नाही म्हणले, आणि म्हणले मग इथं कसं हा म्हणले. म्हणलो अरे आता इथं जाणंच लागतं. म्हणलो कसं जाणं लागतं की त्यांच्याकडं आपण 25 वर्ष गेलो, त्यांचं आपलं प्रेम आहे आणि दुःखाचा कार्यक्रम आहे. जरी आपल्याला उलटं होत असलं, प्रवास होत असला तरी काही ठिकाणी प्रवास सहन करणं लागतो. विठ्ठला. कारण प्रेम प्रीतीचे बांधले ते न तुटे. अरे मी पामर माणूस, मूर्ख माणूस, पण जिजानं तुमचा आमचा परिचय घालून दिला तर तुम्ही मूर्खाला पण चांगलं मानलं, हे तुमचे उपकार आहेत. विठ्ठला. अरे आपण मूर्ख इतकं जरी कळालं तर अर्ध कळालं, पण मी मूर्ख आहे हे बी ज्याला कळत नाही त्याला कधी कळत. मग मला कळत नाही एवढं जरी कळालं तरी अर्ध कळालं. विठ्ठला विठ्ठला. म्हणून त्यांच्या वडिलांच्या निमित्तानं कार्यक्रम आहे. आमचे महादेवबा म्हणलेत महाराज तुम्ही या. मी हा म्हटलो आणि त्या निमित्ताने ही आजची सेवा आहे. गंगापूजनाचा कार्यक्रम आहे. अरे ज्या लोकात आपण आलो हा मृत्यू लोक आहे, हा जन्म लोक नाही. याचं नाव काय आहे? मृत्यू. इथं आलेल्याला जावंच लागत. येथे नाही ऊर आले अवतार, जीव गेली येथे नाही ऊर आले अवतार, जीव कीर्तन भजन जरी करीत असलो, लोक आपल्याला महात्मे जरी म्हणत असले, तर आपण आपलं मन आपल्याला साक्षी देतं आपण पामर आहेत. आपल्या मनात पापवास नाही, आपल्या मनात चंचलता आहे, आपल्याला मी कोण आहे कळत नाही, म्हणून आपण पामर आहेत. मग आपण पामर माणसं कुठं? अरे इथं मत्स्य कच्छ वराह हे अवतारिक राहिले नाही. इथे नाही उरू आले अवतार एरते पामर. अरे 100 वर्षापूर्वी आपण सोडण्यात नव्हतो आणि 100 वर्षानंतर राहणार नाहीत. 100 वर्षापूर्वी होतो का? नाही. 100 जाऊ द्या. आता महादेवबांचे वडील गेले, त्यांना 3 मुलं. भावकी बरीच मोठी असेल तुमची, पण जे मला म्हणायचे त्यांचे मित्र होते त्यांचे, ते मेहण्याचं नातं. कोण? भागवतराव गेले का नाही? बरीच मंडळी गेली. भागवतराव गेले, त्यांचं आडनाव लांडे होतं आहे ना, आणि तुमचं आडनाव खोटे. जे म्हणायचे महाराज कशाला सोन्याच्या नादी लागलंय. मी म्हणलो तुम्हीच नादी लावलो. हो तिथं अर्धे खोटे
विठ्ठल महाराज हे जिजाला आणि हिंगणी महाराजाला असं बोलायचं चांगलं जमलं महाराज. विठ्ठल विनोदानं म्हणायचे त्याचं आडनाव काय होतं लांडे आणि तुमचं आडनाव खोटे. ते म्हणायचे अर्धे लांडे आणि अर्धे खोटे. विठ्ठल असंच एक गाव दुसरं आमच्या भागात आहे पहा. मी कीर्तनाला गेलो त्या गावात. त्याने काय केलं, तुमचं गाव चांगले नाव असू द्या, विनोदाचा भाग सोडून द्या, पण त्या गावात माझी तारीख घेतली आणि कीर्तनाला दुसराच महाराज आणला. तारीख घेतली माझी आणि कीर्तनाला महाराज आणला दुसराच. माझी तारीख घेतली गुंडानं, त्याचं आडनाव काय गुंड, आणि दुसरा महाराज आणला त्याचं आडनाव पारदी, त्याचं आडनाव काय पारदी. आमचे मित्र म्हणले महाराज कशाला जावा तुम्ही त्या गावात. मिळू कसं काय अर्धे गुंड आणि अर्धे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसं हे गाव नाही महाराज. गाव लहान असू द्या सोन्यासारखं गाव आहे आणि त्याचं नाव बी काय आहे सोन्ना आहे. विठ्ठल कारण बऱ्याच दिवसाचा परमार्थ ह्या गावात आहे. आणि जिजा असतील, नागोराव महाराज असतील, बाबासाहेब पाटील असतील, असे हाडाचे वारकरी यांच्यावर या गावाची काय श्रद्धा आहे. कारण बावळट लोकांवर श्रद्धा नाही. कारण त्यांनी पायी येऊन एका एका घरी भाकरी खाऊन सप्ताह केला. काय केला एका. आता तर सप्त्याला इवलेश्वर रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. विठ्ठल विठ्ठल. नाही तर डोंगरातली मंडळी पण जिजानं भजनाला लावली. नागोराव महाराज जिजा असतील, हरी भजन हे धवळीले जग. आणि त्यांच्यामुळं तुमचा आमचा परिचय झाला. स्वामी महाराज, नागोराव महाराज यांच्यामुळं तुमचा आमचा परिचय झाला. नाही तर तुम्ही म्हणले ते कुठला चांगदेव तर म्हणलेच नसते, चांग्या म्हणले असते, काय म्हणले असते, कुठला चांग्या काय कशाला त्यात नाही तारीख घ्यायची. पण स्वामीमुळं तुम्ही चांगदेव महाराज म्हणता. काय म्हणता. नाही तर माझ्या बोलण्याचा जर राग आला तर तुम्ही चांगदेव महाराज म्हणता का चांग्या म्हणता. विठ्ठल विठ्ठल. प्रेम आहे महाराज. प्रेम सुख देई प्रेम सुख. हवा संसार असो परमार्थ असो प्रेम लागत. म्हणून जोपर्यंत जीवन आहे खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम आरपार. अरे उद्याचा दिवस उजडल असा आपला भरवसा आहे का. उजेड पडताना गळा पडेल फासा. नाथ महाराज म्हणले उठा की मायबाप कशी लागली झो. मायबाप उद्याचा दिवस उजडल हा भरवसा नाही आणि आपल्या कोणी कामा येत नाही. तुम्ही सांगा आता महादेवबात तुम्ही तिघं भाऊ, तुम्ही परमार्थी का नाही. मग तुमच्या वडिलाचे तुमच्यावर उपकार का नाही. मग आता वडील जाताना तुम्हाला काय करता आलं. तुम्ही म्हणायचं त्यांचे लय उपकार आहे, मी सांगू येतो बाबा तुमच्या, म्हणता येत नाही. इथून मागाचे गेले सांगा कामा कोण कोणा. सांगा ना आपल्या गावात कमी लोक गेले का. बहुत जण गेले नाही पुढे.
पत्रकून देवाला म्हणतं, देवा किती लोक गेले, आजा मेला, पंजा मेला, बाप मशना, चालता वाट पुढे, भय वाट तेची बहुत जन गेले. नाही बरं, जे गेले कोण काम आलं, त्यांच्या बायको काम आली, पोरग काम आलं, इवाई काम आला, जावाई काम आला, सांगा कामा कोण कोण आले. बरं त्यांच्या काम आले नाही, आपल्या कोण काम येणार, येईल शेवटी कोण काम, येईल शेवटी कोण काम, येईल शेवटी कोण काम. कोण दमाईसा. तू कोबरमले, अरे तुझ्यात कोणता दम आहे, एवढा खुशाल झोप घ्या लागलास. वाटे या जनाचे थोरबा शिरे, या लोकांचं नवल वाटतं. अरे कोणती ताकद तुझ्या पोटात आहे, कोण कामा येणार आहे तुझ्या, येईल शेवटी कोण कामा. तुम्ही हे कार्यक्रम मुलांचं कर्तव्य म्हणून त्यांनी कार्यक्रम केला आणि यातून आपण सावध व्हायचं. त्यांना जावं लागलं. आज त्यांचं गंगापूजन आहे, आज 14 दिवसाला आपलं बी होऊ शकतं. मुलाचं कर्तव्य म्हणून त्यांनी कार्यक्रम केला, हे त्यांचं काम झालं. पण तुम्ही आम्ही त्यांच्या प्रेमास्तव आलो, आपण सावध. एक पहा तसा एकाची दहने, एकाची दहने, एक पहा तसा एकाची दहने. मला पाहता योग कसा आहे, माझं नाव चांगदेव आहे, माझं नाव काय, चांगदेव खोर आहे. पण त्या चांगदेवाला एक माऊली भेटली, ह्या चांगदेवाला वाजायला माऊली आणि हिनेला माऊली. विठ्ठल विठ्ठल. आणि आता सोन्याला पाहायचं काम नाही. माऊली महाराजांना संस्था काढलेली, टाळकरी घरचे, वाजिनार घरचे. आणि प्रभू तुम्ही महेशाची या, ज्यांचा कार्यक्रम त्यांच्या मुलाचं नाव महादेव, आणि ज्यांनी नेम दिला त्यांचं नाव बी महादेव. विठ्ठल. आता 2 महादेव 2 माऊली, माग स्वामी, कोरा चांगदेव याच्यात धकून जातो मला. विठ्ठल. सावध त्या गुन्हे कारण. अरे माणसाला, सगळ्या लोकाला मरण आवडत नाही आणि ते ताटळे. न मरणे निर्विवाद जगापडी. प्रत्येकाला मरणच आवडत नाही आणि मरण आटळे. मरण लांबविता येतं, मरण टाळता येत नाही. मरण काय करता येतं, चांगदेवानं मरण, चांगदेव म्हणजे मी चांगदेव नाही, चांगदेवानं मरण लांबविलं, टाळलं नाही. काळ आला की समाधी लावून बसायची. 14 बाऱ्या काळाला मागं लावलं, मरण लांबीत आलं, टाळता आलं नाही. विठ्ठला देह मृत्यूचे भातुके, देह मृत्यूचे काळाचे भातुके किंवा मृत्यूचे भातुके. काही गाथ्यामध्ये काळाचे, काही देहे मृत्यूचे भातुके, कळू आले कवतुके, कैची येथे लोके, हा भासा नित्य. काळाचा खावे, देहे जाईल जाईल, याशी काळ. बा बा म्हणजे बाबा,
यासी काळबा खाईल देहे काळाचे. बरेच प्रमाण आहेत. धन कुबेराचे काळ देहाशी आला खाऊ. म्हणून महाराज म्हणतात सावध व्हा, फारे सावध, तोडा माया आशा. काही चालणार नाही तुमचं. हवा कुठं भ्रष्टाचार करता येईल, पण अजून यमानं भ्रष्टाचार केला. मग तेथे न चली सत्ता पुढे संचित जाईल ग्वाही कामने तई. पुढे संचित जाईल ग्वाही कामने काय प्रमाणे. मग तेथे न चले काही. काय चालत नाही? सत्ता चालत नाही. काय चालत नाही? सत्ता चालत नाही. अरे सरपंच आमदार सोडून द्या. ब्रह्मदेवाची सत्ता आहे, इंद्राची सत्ता आहे. अरे इंद्राला उंद्र व्हावं लागलं. ब्रह्मपणाचे निबडसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे. काही चालत नाही. सत्तेचं हे प्रधानमंत्री सत्ता नाही का? केवढी सत्ता आहे. अरे एवढी सत्ता आहे, ज्याला राखायला ठेवलं त्यानीच मारलं. खरे का नाही? देशाचे प्रधानमंत्री इंदिरा गांधीला कोणी मारलं? रक्षकानंच मारलं. मग सत्ता नव्हती का? मग तेथे न चले काही. सत्ता. दुसरं संपदा. जर संपत्ती चालली असती तर रावणाची कमी संपत्ती होती का? तुकावने त्यांची संपदाय वाणी, तुकावने त्यांची संपदाय वाणी, सांगते गवळी येत नाही, सांगते गवळी गेली नाही. केवढी संपत्ती, एवढी म्हणजे अरे तू कोबरायला आश्चर्य वाटाव. वैराग्याचे पुतळे. पण त्यांनी धनाचं वर्णन करावं. कोणाच्या? तुका म्हणे ज्याची. बरेच आता माग घेऊन टाका सगळं. लंके माझी घरे किती. अरे बाकीचे सोडून द्या. शुद्ध कांचनाची 7 कोटी घरे. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, सोनियाची पुरी समुद्राचा सोनियाची पुरी. समुद्राचा सुरी नाही, सोनियाची पुरी. समुद्राचा वेढा. समुदाय गाडा राक्षस, समुदाय छाट छाट चुटका राक्षस गाढा राक्षसाचा. पण काय काम आलं मला. अरे रावण जर खासदार केलं उभा राहिला असताना कोणाचाच लाग नसता का मला. नाही डिपॉझिटच जप्त पुढच्याच. अहो त्याला बायका किती होत्या. कशातच रावणाची बराबरी करू शकत नाहीत आपण. रावणाला का तुम्ही आता आमच्यासारखे मूर्ख महाराज काय म्हणते रावण्या. अरे रताळ्या तू रावण्या म्हणायची लायकी आहे का? रावण विद्वान होता महाराज. रावणाला महादेवाची पूजा करायची. रावणाला हे प्रभू रामचंद्राला महादेवाची रामेश्वरला पूजा करायची. तर ब्राह्मण भेटना तर रावण आला. रावणाला का तुम्ही छाटछूट समजता का?
पण वृत्ती राक्षसाची होती म्हणून ब्राह्मण असून कोण ठरला राक्षस. अरे रावणानं भगवान शंकराचं वर्णन केलेलं आहे, कीर्तनकाराला म्हणता याचं नाही. जटाटवी गलज जल वापावितस्तले गलेवलंबे लंबे तांबुजंग डमट 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 डमं निनादवट्टमन्वयं चकार चंड तांडवं तनोतु शिव शिवम. काय कळलं तुम्हाला याच्यातलं? मला कळत नाही, मी नसतं पाठ केलंय. रावण विद्वान होता. काय होता? विद्वान होता. तो का म्हणे ज्याचे देव बांधवडी. साधा होता का रावण? ब्रह्मदेव सत्यनारायण वाचायला होता त्याची तर कोणाच्या घरी? कोण किती बारे सरपंच झाल्यावर ब्रह्मदेव होता येतं? ब्रह्मदेव सत्यनारायण वाचायला, सत्यनारायणाची पूजा करायला. असा रावण होता. अरे महाराष्ट्राची लोकसंख्या किती? किती? 5 कोटी? सांगा ना, आपल्याला झोपायची थोडीच इतकी. किती? 6 कोटी. किती? जास्त असेल. 12 कोटी. किती कोटी? 12 कोटी. मग 12 कोटी तर रावणानं जर एका जोडप्यात एक घर दिलं असतं तर शुद्ध कांचनाची. मग 12 कोटी लोकसंख्या तर नवरा बायको ते घर द्यायचं. किती घर झाले? 6 कोटीत तर 1 कोटी शिल्लकच राहत होते त्याचे. पुन्हा कशाचे घर? सोन्याचे घर, दगडाचे इटेचे घेतं ते सोडूनच द्या. विठाला काही चाललं का महाराज? मला सांगायचं काय? मग तेथे नचले सत्ता संपदा. केवढी श्रीमंती! सोन्याचं घर. काय श्रीमंती असेल महाराज? काय सोन्याचा भाव? 75,000 रुपये क्विंटल. काय क्विंटल? 75,000 रुपये तोळा. मग एका खोलीला किती तोळे लागत असतील? आता घरी गेले हिशोब लावा. हो येडे होते का तू? बरं त्याची श्रीमंती सांगा. तो का म्हणे ज्याची नाही चाललं महाराज. आमच्या राजा देसीचा चौधरी. धनाचं चालत जिथं मग तेथे नचले आपलं काय? सत्ता संपदा. संपदा. आणि ज्या टायमाला मी म्हणून राजा बी कामायच नाही मग म्हणायचं चुकीचं नाही बरं का. पण मोह कसं आहे? मोह पाठ केलेलं कीर्तन ते माझ्या धोरणात बसलं तर जमतं. ते प्रमाण चुकीचं. अभंग तो आहे. नको नको म्हणा तो विठ्ठला विठ्ठला. धन चालत एवढा रावण. आमचे आजोबा एक प्रमाण श्लोक म्हणायचे. तो श्लोक कशातला माहित नाही. ते म्हणायचे, अरे 10 तोंडाचा रावण होता, करीत होता तन तन तन, एका बाणानं शिर उडविले, माशा घोंगती भन भन भन. धन चालत नाही. प्रमाण काय म्हणले बुवा? मग तेथे न चले काही. सत्ता संप. आणि जर भ्रष्टाचार म्हणल्यावर यमानं केला असता तर चाललं नसतं का? पण नाही चालत. सत्ता नाही, संपदा नाही. तो का म्हणे तई यम आज्ञा. पुढे तुम्ही जीवनात जे काम केलं आज तुम्ही करण्यास स्वतंत्र आहेत. तुम्ही वाईट करा चांगलं करा, तुमच्या कर्माचं फळ तो देणार आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि ज्या टायमाला यम झपके देईल त्या टायमाला तुमची किव कोणी करणार नाही महाराज. आणि त्याला किव येत नाही. नाही त्या यमाशी करुणा. आणि त्या टायमाला तुमचा बाप येणार नाही, तुमची आई येणार नाही, तुमचा मित्र नाही, मंत्री नाही. त्या टायमाला कोणी सोडवणार नाही.
तुम्ही जोरात आरडताल यम झपके देईल, पण तुम्हाला मंत्र्याने सांगितलं होतं तुमच्या केसाला धक्का, तर आमच्या पण तुम्हाला झपके बसायले, तुम्ही आरडायला लागले, मंत्री येत नाही. सोडविना चौधरी म्हणजे आडनावाचे चौधरी नाही, चौधरी म्हणजे राजाचा प्रधान. सोडविना राजा देशेचा चौधरी, अनेक सोयरी भले, बरेच प्रमाण आहे महाराज. कोणी कामा येत नाही, सगळे येतात. आजच्या 14व्या दिवशी तुमचे वडील गेले, त्या टायमाला किती लोक आलते? मित्र आले गोत्र आले, मित्र आले गोत्र आले, हे तव स्मशानी परत, हे तव स्मशानी परत. पण अग्निदहन केलं, गाडगं फुटलं की सगळे घरला निघाले. आणि मग त्या जीवात्म्याच्या ध्यानात येतं, अरे मी उन्हातानाचा पळालो ह्याच्यामुळं, मी नेहरी 3 वाजता केली, याच्याकरता वाडे बांधले, याच्याकरता जमिनी घेतल्या, नाही ते धंदे केले, उन्हातानाचा पळालो. आणि आज माझ्यावर टाईम आला, राहती निराळी रांडा पोरे, आदळे दूर होती कल्लाळी, आदळे दूर होती कल्लाळी, दूर होती कल्लाळी, आदळे दूर होती कल्लाळी. पुत्र पत्नी सहोदर, महाराज दृष्टांत सांगतात. पुत्र पत्नी सहोदर, माय बाप गोताचा पसर, मोठा परिवार आहे आमचा मोठा, असं माणूस भूषणानं सांगतं. पण कामा नाही हा परिवार, द्रव्यदारा क्षणभंग. हे कसा परिवार आहे? एक लाकडाची मुळी नदीत वाहत आली, पाण्याला वेग होता, एका डगरीला आदळली, आदळल्याबरोबर आळा सुटला, आणि आळा सुटल्या लाकडं आदळे दूर होती खल्लाळी. विठ्ठला विठ्ठल म्हणून नसावे अज्ञान, म्हणून अज्ञानात राहू नका. उठा, जागे व्हारे आता. तो गोबरा तुम्ही आम्हाला जाग करता, तुमचं कस काय? अरे मी त्यातला बुवा नाही. ऐसे जागवितो मना, ऐसे जागवितो मना. टाळी टाळी. जागवितो मना, ऐसे 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 जागवितो मना.
सरिषे जना सहित सरिषे जना सहित ऐसे जागवितो सरिषे अरे मी आधी माझ्या मनाला जाग केलं आणि मग जगाला जाग केलं. तुकोबर म्हणले दोही ठाई तुका. दोही ठाई म्हणजे लावा लावा करण्यात का. जगाला सांगण्यातही चूक होऊ देत नाही आणि माझ्या समजुतीतही चूक नाही. मी आधी सावध झालो आणि मग म्हणलो आयुष्य खातो काळ सावधान. आणि सावध झालो, मरण आटळे हे ध्यानात आलं. पण जीवनात असा चिकाटीचा प्रयत्न केला, माझ्या जीवनात क्रांती झाली. काय क्रांती झाली? अरे जो देह काळाचा आहे, एकही देह अजून काळानं सोडला नाही. पण महाराज म्हणतात माझ्या जीवनात क्रांती झाली. काय क्रांती झाली? की माझं हे मरणारं शरीर, जाणारं शरीर आज काळाच्या तडाख्यातून सुटलं. अभंगाच्या पहिल्या मरणा हाती सुटली काया, मरणा हाती सुटली काया, मरणा हाती सुटली काया, मरणा हाती सुटली काया. देह का म्हणते? त्याला दहन दिल्या जातं म्हणून देह म्हणते. शरीर का म्हणतात? ते नश्वर आहे, त्याचा नाश होतो, त्याला स्वभाव नाश आहे, परतः नाश आहे, आश्रय नाश आहे. म्हणून त्याला ते जाणारच आहे. नाशिवंत देह नाशिला हा जाना. पण महाराज म्हणतात माझ्या जीवनात क्रांती झाली. जाणारा देह मरणाच्या तडाख्यात सापडणारा देह. पण महाराज म्हणतात काय क्रांती झाली? हे शरीर मरणाच्या हातातून सुटलं. म्हणले महाराज असं कुठं आता प्रमाण दिलं तुम्ही? इथे नाही उरो अवतारिक राहिले नाही आणि तुमचं शरीर. महाराज म्हणले सुटलं. म्हणले कशाहून सुटलं? मी तसं खोटं आम्ही लटके न बोलो व्रत, आम्ही खोटं सांगणार नाही.
लटिके वचन नाही देही उदासी. खोटं बोलणार नाही. कीर्तनात बोलताना त्याला प्रमाण पाहिजे, नाही तर आपल्या पदरचं भांड्या पंचायती सांगितले नाही पाहिजे. आपल्या बोलण्याला वेदातलं, शास्त्रातलं, श्रुतीतलं, स्मृतीतलं, संत वाङ्मयातलं प्रमाण असलं पाहिजे. विठ्ठला अरे तुम्ही बोलले सत्य चालत नाही, धन चालत नाही, अरे विद्वता चालत नाही. मला नाव ध्यानात नाही पहा. 1 नंबरचे हृदय विकाराचे तज्ञ होते. काय नाव आहे का? नितू मांडके 1 नंबरचे. आणि त्यांनाच हृदयविकाराचा झटका आला. पाहता इतके विद्वान होते, त्यांना झटका आल्यावर ते डॉक्टरला सांगत होते हे औषध टाका, हे सलाईन लावा. जावा लागलं मला. विद्वता नव्हते का? अरे आपल्याला झटका आला आणि मला कोणतं औषध पाहिजे हे सांगण्याची तयारी कोणाला? डॉक्टरला. जावा लागलं. बरं त्याला जावं लागलं, आपलं कसं काय? तसंच आहे. म्हणून धनाच्या, सत्तेच्या, तारुण्याच्या घमेंडीत राहून नका डोळे धुरे भरुणी राहू. डोळ्यात धूर गेल्यावर माणसाला पुढं कोणी दिसत नसतं. धूर म्हणजे मत. तारुण्याच्या मध्ये नमानी कोणासी. विठ्ठला अरे नाशिवंत देह जाणार कोणाचा? सांगणाराचा जाणार, ऐकणाराचा आणि घरी झोपणाराचा. सगळ्याचा जाणार. कोणाचा जाणार? सगळ्याचा जाणार. 9 भी मर गए, 10 भी मर गए. मर गए 1788, 33 कोटी देवता मर गए. बड़े काल की फांसी, यम का जब तड़ा खाबे, तू क्या जाने लडकाबे. आपल्याला पोरग म्हणले ते. मग खरं सांगा तुमचं वय काय? किती सांगा आता? 68 आहे, पण कार्ड 75च आहे की नाही? माझ्या ध्यानात आहे ना 75 तुमचं वर्ष. बरं जर खरंच जर झालं असतं की लोक होते आता तिकिटामुळे वाढून गेले ना, देव म्हणला असता तुम्हाला वाढून द्यायचं, पण तुमचं आयुष्य मग तितकंच कमी केले असते लोकांना. काय केले असते? एक दिवस आपल्याला जावं लागणार आहे. पण इतकं वय झालं पण मला जावं लागणार हे आपल्याला कळतं का? मग आपण लेकरू नाहीत का? वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समान होतो देही. मग खोटं आहे का त्याचं? मग नाही खरे. बरं जाऊ द्या. खरंच खरंय का खोटं खरंय? खरंच खरंय. विठ्ठला विठ्ठला प्रमाणे ना वय जरी झालं पण मी जाणार आहे हे कळत नाही. मग वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही. म्हणजे तुम्हाला एकट्याला माहित नाही, मला बी अजून कळत नाही. मी जाणार आहे हे महाराज ज्याच्या मरण ध्यानात आहे तो माणूस वाईट वागतच नाही. आपण वाईट का वागतो? आपल्याला वाटतं मी चिरंजीव आहे. आणि मरण डोळ्यापुढं मी नेहमी सांगत असतो, गुरुवर्य संदीपान महाराज एक दृष्टांत सांगत असते. ते म्हणले एक राजा विषासक्त होता, कामांध होता. त्यांनी अनेक बायका केलत्या. कामांध होता तो. पण योग असं दुर्दैव त्याचं, त्याला नपुसकत्व आलं. मग त्याला वाटलं एवढ्या बायका केल्या आणि मला नपुसकत्व आलं, याच्यापेक्षा मेलेलं चांगलं. तो जीव देण्याकरता अरण्यात गेला, देहत्याग करायचा म्हटला. पण जाताना एक साधूची पर्णकुटी दिसली. तो म्हणला आता आपण देहत्याग करणारच आहे, साधूचं दर्शन घेऊ आणि देहत्याग करू. साधून विचारलं रात्री कुंकड आला? कोण आहे तू? तो म्हणला राजा आहे. कुंकड आला देहत्याग करण्या का? म्हणले माझ्यावर असा टाईम आला. म्हणले
साधूनं ते धून होती पेटलेली अशी 2 बोटात बसून एवढी भुकटी घेतली आणि त्याच्या हातात दिली, खा तुला पुरुषार्थ प्राप्त होईल. काय ताकद नाही. 2 बोटात बसून एवढीच भुकटी घेतली, त्या राजात ताकद आली. पण त्या टायमाला साधूनं मुठभर घेतली, याला किती दिली फक्त 2 बोट, आणि साधूनं मुठभर खाल्ली. राजा घरी गेला, त्याला पहिल्यापेक्षा पुरुषार्थ प्राप्त झाला. पण राजा झोपला, झोपताना म्हणला मी चिमुडभरच खाल्ली तर माझ्यात एवढी ताकद आली, आणि त्या साधूनं तर मुठभर खाल्ली बाबा. त्याचं कसं काय गरज होती कुठं नेणे. दुसऱ्या दिवशी गेला, साधून विचारलं राजा गुन्हा आला नाही. ते म्हणजे चांगला गुन्हा आला. मग कस काय आला. तो म्हणला मला एक संशय आला. काय संशय. साधू तुम्ही 2 बोटात बसून एवढी भुकटी दिली तर माझ्यात एवढी ताकद आली, तुम्ही मुठभर खाल्ली, तुमचं कसं. ते म्हणले राजा माझं कसं असू, तू 6 महिन्यानं मरणार आहेस. राजा कधी मरणार 6 महिन्याने. राजा घरी गेला, त्याला राज्य आवडना, त्याला बायका आवडना, त्याला भोग आवडना, त्याला का आवडना. किती महिन्याचं 6 महिन्याचं काहीच आवडना. त्या राज्यकारभार बंद झाला. 12 महिने झाले राजा मेलाच नाही. राजा म्हणला साधूचं खोटे. राजा गेला. काय राजा तुमचं खोटं झालं, तुम्ही म्हणले 6 महिन्याने मरणार होतो. साधू म्हणले राजा तू मरणार नव्हता. मग कसं म्हणले. तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. तू काय म्हणला मी चिमुडभर खाल्ली तर माझ्यात तेवढी ताकद आली, आणि तुम्ही मुठभर खाल्ली तर तुमचं कसं. त्याचं उत्तर आहे राजा मी तुला उद्या मरणार म्हणलो नाही, 2 घंट्यानं मरणार म्हणलो नाही, 1 घंट्यानं मरणार म्हणलो नाही. किती महिन्यानं मरणार. 6 महिन्यानं. तुला राज्य गोड वाटलं. तो म्हणला नाही. बायको गोड वाटली नाही, भोग गोड वाटले नाही, का गोड वाटले नाही, मला 6 महिन्याचं मरण दिसायचं. साधू म्हणले राजा तू 6 महिन्याचं मरण पाहिलं. अरे मी नित्य मरण डोळ्यापुढं पाहतो. मला चिमुडवर काय गाडीभर खाल्ली तरी काय होणार आहे. विठ्ठल म्हणून मरणाची कारे नाही आठवण, मरणाची कारे नाही मरणाची कारे नाही आठवण, मरणाची कारे नाही आठवण, संचिताचा धन लोभ हेवा, संचिताचा धन लोभ हेवा, संचिताचे धन लोभ हेवा, संचिताचे धन लोभ हेवा, मरणाची कारे नाही आठवण, संचिताचा धन लोभ हेवा, संचिताचा धन लोभ हेवा, नाही आठवण, संचिताचे धन लोभ हेवा, संचिताचे धन लोभ हेवा, लोभ हेवा. मरणाची कारे नाही आठवण, संचिताचा धन लोभ हेवा. मरणाची कारे, मरणाची आठवण पाहिजे. तो कोबरा काहे विसरली मरण बापुडी. अरे हे मरणाला कोण लोक विसरले असतील. काय अशी गोडी लागली से, काय गोडी लागली बाबा तुला. मरण आठळे म्हणून मरण ध्यानात आलं. म्हणून तो कोबरा म्हणले मी चिकाटीचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम माझ्या जीवनात क्रांती झाली. अरे सगळ्यांचा देह जाणार आहे, पण माझी काया मरणाच्या हात, मरणा हाती सुटली काया. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. म्हणले महाराज असं कुठं होतं का.
देह आलेला जाणारच आहे. महाराज म्हणले नाही, मी प्रमाणानं बोलणार. काय प्रमाणे? प्रयाण काळी देवे इमान पाठविले, कलीच्या काळा माझी मानव देह घेऊन धामा गेले. मानव देह घेऊन गेले का मेला देह. पण काही काही लोक डोकेबाज, ते म्हणले महाराज अभंग वैकुंठाला गेल्यावर केला का आधी केला? अभंग वैकुंठाला गेल्यावर केला का आधी केला? आधी केला ना, मग वैकुंठाला झालं. वैकुंठाला गेले अभंग आधी लिहिले ना, गाथा जगाच्या हातात दिली आणि मग म्हणले आपुल्या माहेरा जाईन मी आता. मग अभंग आधी लिहिले आणि हे प्रमाण तर शेवटचं आहे. हे कुठं बसतं तिथं? अभंग आधी मरणा हाती सुटली काय. हे आधी म्हणले ना, तो झाला सोळा. हे परमार्थिक मरणाचे दोन प्रकार, एक व्यावहारिक मरण आणि एक परमार्थिक. व्यावहारिक मरणाच्या आधी मरणाही आधी राहिलो, पण इथं म्हणतात कायाच मरणाच्या हातातून सुटली. हे अवघड कोणतंही शरीर मरणाच्या हातातून सुटलं. म्हणले महाराज हे आम्हाला पटलं नाही. वैकुंठ गमन नंतर झालं. म्हणलं दुसरं प्रमाण. म्हणले मला अगोदर संसाराचा छंद होता, पण मी साधूची कृपा झाली, संसाराचा छंद सुटला आणि मग मला गोविंदाचा छंद लागला. गोविंद 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 मना लागली या छंद आणि त्या गोविंदाच्या छंदामुळं काय झालं? मग गोविंद ते काया. माझी कायाच गोविंद झाली आणि काया गोविंद झाल्यामुळं मरणा हाती सुटली काया. अरे ह्या कीर्तनाची ताकदच अशी आहे. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने भाग्य तरी ऋणी देव ऐसा, भाग्य तरी ऋणी देव ऐसा. तीन पुरावे. प्रयाण काळी देवे पहिला पुरावा. दुसरा पुरावा, मला गोविंदाचा छंद लागला. छंद या नामाचा गोड एका हे आविट गोविंद आणि कते छंद नाशिवंत. मग गोविंद गोविंद मना लागली या छंद, त्याचा परिणाम माझी कायाच गोविंद झाली. मग गोविंद कुठं मरत असतो का? म्हणून मरणा हाती सुटली काया. आणि तिसरं प्रमाण ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने. कीर्तन चांग होय अंग हरी रूप. मग ते ब्रह्म कुठं मरत असतं का? तिसरा पुरावा. चला पुढं चौथा पुरावा. का शरीर मरणाच्या हातातून सुटलं? निर्मळ ते काया आदेश निर्मळ ते काया अधिष्ठान दया. निर्मळ ते काया येतो बैसलिया ठाया आसने व्यापी देवराया. निर्मळ ते काया, त्यांची काया निर्मळी. शरीर कसं आहे? देव कोणाच्या शरीरात थोडाच राहतो. आपल्या शरीरात भूत शिरायला लागली. म्हणले भूत लागलं त्याला. ज्याची काया, ज्याच्या अंतकरणात मलदोष नाही, ज्याच्या अंतकरणात विक्षेप दोष नाही, ज्याच्या अंतकरणात आवरण दोष नाही, असं निर्मळ ज्याची काया झाली. काया म्हणजे शरीर. आणि तिथं देवाचं राहणे, आणि जिथं देवाचं राहणे ते शरीर कुठं मरत असतं का? म्हणून मरणा हाती सुटली काया. किती निर्मळे शरीर.
सकळ चिंतामणी शरी सकळ चिंतामणी आता हे पाचवा पुरावा. कितवा पुरावा आहे हो? पाचवा पुरावा. शरीर चिंतामणी सकळ चिंतामणी जरी जाय अहंकार समूळ अहंकार समूळ आशा निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी. मग कसं शरीर आहे? निर्मळ स्फटिक जैसा. असं निर्मळ स्फटिकासारखं शरीर झालं म्हणून मरण हाती सुटली काया विठला. आता सहावा पुरावा झाला आहे की नाही? पुन्हा पुढं सांगतो तुम्हाला. अरे संताचं शरीर तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणोवेती वेद सदेह सचिदानंद कान व्हावे ते. अरे ज्यांचे बिसाट शब्द वेद आहे वेद. आमचे गुरुजी सांगत असते माशेगावला एक गुरुवर्य बळीराम महाराज रंगनाथ महाराज प्रभणीकरांचे ते म्हणायचे सांगून देव गुरुजी असं बोलायचे ते गावंढळ वाटायचं पण त्याच्यात सिद्धांत राहायचा. ते म्हणायचे मामा तर तसे नाहीत. हे मामा घरी नाहीत. पहा दृष्टांत कसा आहे. मामा घरी नाही आणि मामीचं वागणं वाईट नाहीत. गुरुजींची भाषा अशी. माझं नाही बरं का, रंगनाथ महाराजांचं बोलणं आहे. तुम्ही म्हणता तो आपला अधिकार नाही पण त्याचं सांगतो मी. तयाचे बिसाट शब्द ते म्हणायचे मामा घरी नाहीत. हळद फिटली आणि मामाचे नोकरीला गेले तर आलेच नाही. लग्न झालं आणि हळद फिटली मामा गेले तर आलेच नाही आणि मामी तर तशा नाहीत. मग दारात जे लेकरू खेळतं कोणाचे? तयाचे. पण आता याचा अर्थ पहा. अरे ब्रह्म असंग निर्विकारे आणि माया जड आहे. मग जग झालं कसं? विठ्ठल कैसे ब्रह्मी किर विश्व झाले रवीच्या किरणे जैसे मृगनीर रवीच्या किरणे जैसे मृगनीर कैसे ब्रह्मी किर विश्व झाले कैसे ब्रह्मी किर विश्व झाले. अवघड तैसे ब्रह्मी किर विश्व झाले. कसं काय झाले? कसं झालं? ब्रह्मापासून झालं म्हणा तर ते असंग निर्विकार आहे आणि मायेपासून झालं म्हणा तर ती जड आहे. जी नाही ती माया. मा म्हणजे नाही, या म्हणजे जी नाही ती. मग झालं कसं? ते दृष्टांत गौण दृष्ट मला सांगायचं बाकी हे बोलायचं नाही पण त्यांचं बिसाट बोलणं होतं. त्याला एका माणसाने विचारलं गुरुजी संताची संगती केल्यावर काय होतं? ते लोक गपकनच म्हणले भटाची पोरगी जाहीरदाराला द्यायला काय होतं? काय म्हणले ते? प्रश्नाचं उत्तर प्रश्नानं. संताची संगती केल्यावर काय होतं? ते म्हणले भटाची पोरगी जाहीरदाराला द्यायला काय होतं? त्याचं उत्तर हे. ते म्हणले भटाची पोरगी जागीरदाराला गेली ती जागीर दुर्बळाची कन्या ती जागीरदारी नव्हती. अरे संत ब्रह्मरूपेत आपणा सारिखे तरी ती तात्काळ. विठ्ठला असं ज्यांचं बोलणं वेद आहे वाचा बोलू मग त्यांचं शरीर म्हणजे सदैव सच्चिदानंद कान. मग ज्यांचं शरीर सच्चित आनंद आहे मग सच्चित आनंद कुठं मरत असतं का? विठ्ठला म्हणून मरण हाती. चला पुढं. अरे कट्टर विरोधक असणारे पण एक टायमाला प्रचित आल्यावर म्हणणारे आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा आरती तुकाराम आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा आरती तुकाराम.
मूर्ती आणि ज्यांचं शरीर म्हणजे सच्चिदानंद आहे. म्हणून मरणाहाती सुटली काया. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. अरे असं ज्यांचं स्वरूप आहे त्या अवस्थेला ते प्राप्त झाले. म्हणून मरणाहाती सुटली काय. चला ज्ञानोबराकडं. काय ज्ञानोबराय? कैवल्याचा. आणि जो कैवल्याचा, कैवल्य म्हणजे मोक्ष. मोक्ष कुठं मरत असतो का? विठ्ठला. म्हणून महाराज म्हणतात मरणाहाती. आता भरपूर झालं, टाइम संपत आला आपला. मरणाहाती सुटली काया. म्हणलं महाराज काया मरणाचे आता हे पटलं आम्हाला, पण याच्याकरता काय केलं? विचारेया निश्चय. कोणता विचार केला? कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्त्य विचार सोये मी दृश्य आहे मी हा कोण करावा. मी कोण आहे? मी कुठून आलो? माझा मुक्काम कुठे? हे मी मरायच्या आधी कळून घेतो. मरण न येता सावधान भारे. मरण न येता सावधान भारे. आधी आम्ही सावध झालो, सावध होऊन भजनी लागलो, लोकांच्या उचापत्या नाही केल्या. देव कैवारी केला, त्याचा परिणाम मरणाहाती सुटली काय. आणि हा विचार कुठं घडला? बैसता संताचे निश्चय चित्ती दृढ झाला. असा निश्चय व्हाया जावाच्या संगतीत होतो का? आपल्याला इवाई गोड वाटते का संत गोड वाटते? इवाई फुकून देऊन घरला जाते. इवाई काय करते? फुटलं म्हणते काढ ग चला घरला आता. पण संत म्हणतात धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिसून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. मग संताचे उपकार आहेत. संतानं सांगितलं बाबा आपुले कोणीच नवती येणे कले हो जाणे हे शेवटी. येणे कले हो एकट्यालाच यावं लागतं आणि जाताला एकट्यालाच जावं लागतं. रतन महाराज तुमच्या आईनं तुमचं नाव काय ठेवलं? रतन ठल. यायचं जाऊ द्या, पण तुमचं रतन ठेवलं का नाही? मग आई जाताना तुम्ही काहीतरी करायला पाहिजे होतं का नव्हतं? जिजा मला म्हणले महाराज कुंकुन माथरीनं रतन नाव ठेवलं. कोण ठेवलं? विठ्ठल. ते मनातली मनात त्याला तर बोलता येणार. ती मनातली मनात तो ह्या मायबापानं सांग देऊ म्हणले की नाही म्हणत तुम्ही? विठ्ठल. तसं काय नाही रतन महाराज. आपलं नाव म्हणजे ठुलेली नाव आहेत. हे नाव खरीच आहे. नाव शांताबाईन भांडायला ठेपा नाही. आपले नाव चांग देऊ नातून वांग देऊ. विनोदाचा भाग सोडा. काही करू शकत नाही कोणी. जोडिले धनते नचले लक्ष कोटी येथे राहण्याची नाही कल्पकोटी.
कल्पच्या कल्प इथं राहता येत नाही. हा देश आपला नाही, हा वेश आपला नाही, हे गाव आपलं नाही आणि हे घर. तुम्ही सांगा, जन्माला येताना लिलनचं शर्ट होतं का जीनची पॅन्ट होती? काय होतं? आणि जाताना रेशमी कपडा. देश वेश नोहे माझा सहज करू सत्तारे पाय डोळे म्हणता माझे कैसा मोकलिलो परदेशी नाही कोणी. म्हणून महाराज म्हणतात सावध व्हा बाबा. महाराज म्हणतात मी सावध झालो, माझी काया मरणाच्या हातातून सुटली आणि हे मला संताच्या संगतीत कळालं. आई आपली नाही, वडील आपले नाही. अरे 9 मास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेशी, तेही निष्ठुर झाली कैशी. आणि ज्या बायकोमुळं आईतून वडिलातून भावातून आपण बाजूला झालो, देह ग्रहाची कामिनी तिथवर राहिली भुवनी. मी तव जळ तसे स्मशानी अग्नी सवे कला. म्हणून आता टाइम संपत आला. काहीच न करीती मज सज्जन तो हे नेनती कोणी विठला विठला. असा निश्चय कुठं झाला माझा संत निश्चय चित्ती. आता माझ्या प्रमाण पाठ आहे, लय बरं पाठ केलं. उलट म्हणतो सोयीचं म्हणतो मी. आणि मनीषी पण अंधनी दासी. संताची दासी झाल्यावर कळालं का संसाराची दासी. संताची दासी झाली, अंधनी दासी, सर्व भावे दास. त्याच्यामुळं हे कळालं. आपले कोण आपल्या प्रमाण पाठ आहे का असा निश्चय आपला आहे? पाठ आहे. निश्चय कशाला म्हणते तुम्हाला सांगतो. रंगनाथ महाराज परभणीकर सांगायचे. समजा आता तुम्ही पुढं तुम्ही म्हणता तो ह्या कीर्तन पुढे येऊन म्हटलो म्हणजे तुम्हाला नाही, आपण सगळे तसेच आहे. पण आता तुम्हाला धरून बोलतो मी. काय करतो? विठ्ठल विठ्ठल. राग येऊ द्यायचा नाही. आपलं सहज बोलू. तुम्ही आम्ही खेळी मिळी. ते म्हणते म्हणते मग दुसरा पाय नाही एखादा. विनोदाचा भाग सोडा. समजा एखादा डॉक्टर तुम्हाला म्हणला किंवा मला म्हणला, असं दोघात धरा आपल्या हातात. आपल्या दोघात एका म्हणला की बाबा तुमच्या दोघाला पुढच्या वर्षी दिवस जाणार आहेत. तुम्ही आपण दोघं बी डॉक्टरला शहाणा म्हणू का मूर्ख म्हणू? डॉक्टर तुम्हाला म्हणले मला म्हणले तुमच्या दोघाला बी दिवस जाणार आहेत. मग तुम्ही डॉक्टरला शहाणा म्हणता, मी तर मूर्ख म्हणेन बाबा. तुम्ही काय म्हणता? डॉक्टर MD आहे तो पण. तो म्हणला तुम्हाला जाणार मला म्हणणार, मग तुम्ही काय म्हणणार? मी मूर्ख म्हणणार आहे त्याला. कस काय मूर्ख म्हणणार? हा, माणसाला दिवस जाणार आहेत. त्यांनी सांगितलं तुम्हाला बी जाणार आणि मला जाणार. बाकी त्याचं कसं असू, पण आपल्या दोघाला म्हणला तर मी त्याला मूर्ख म्हणलो आणि तुम्ही काहून मूर्ख म्हणता त्याला? मग तो बोलला मग तुम्हाला दिवस जाणार नाहीत का? बरोबर आहे त्यांचं की त्यांचा निश्चय. डॉक्टर नाही कोणी जरी म्हणलं माणसाला दिवस जाणार आहे, माणसाला दिवस जाणं शक्य नाही. हा जितका निश्चय तितका निश्चय झाला पाहिजे. आपुले कोणीच नव्हती. देव माझा मी देवाचा. देव माझा आहे आणि मी देवाचा आहे. बाकी आपुले कोणीच नव्हती. निश्चय चित्ती दृढ झाला आणि असा निश्चय झाल्यामुळं मरणाहाती सुटली काया विचारे या निश्चय. आणि त्याचा परिणाम अभंगाच्या दुसऱ्या
असा निश्चय झाला माझा. त्याच्यामुळं माझा परिणाम जीवनात काय झाला, मला आता चिंता राहिली नाही. खंती म्हणजे काय? चिंता. खंती ते ना, खंती म्हणजे चिंता. नासोनिया गेली खंती, आम्हा भय चिंता नाही धाक. जन्म मर, आता प्रमाण भरपूर झाले, टाइम संपला आपला. आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काय एक. हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंता आस. हो निराहाती उदास, बळकट कास भक्तीचे. नासोनिया गेली खंती. मग सहज स्थिती. सहज महाराज याच्याकरता परमार्थ आहे. पण सहज स्थिती सहज प्राप्त होत नाही. सहज स्थिती पण ती सहज प्राप्त्याला घाशीनं लागते. हा, सहज लीळा वर्त. सहज मी आंधळाला वृत्ती हे निवृत्त झाली. जन ही सहज अवस्था, आणि ही सहज अवस्था रताळूला प्राप्त होत नसते. आमचे गुरुजी गुरुवरे शेखर मला सांगत असते, उत्तमा सहज अवस्था, मध्यमा ध्यान धारणा, कनिष्ठा मूर्तीपूजाश, तीर्थयात्रा धमाधमा. विठ्ठला. अरे ज्याची बुद्धी टोकदार झालेली आहे भक्तीनं नामानं, टोकदार बुद्धी झाली, तीक्ष्ण बुद्धी झालेली, तेजा इशारती, त्याला काना वचनाची भेटी, त्याला बोध होतो. उत्तमास सहज स्थिती भोगाची. कोणते हे व्यवहारातले भोग नाही, या भोगाला रोगाची भीती. आमचे भोग नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे. भोगाची अपरी काय सांगवा. बरेच प्रमाण आहेत. सहज स्थिती भोगाची, आणि अशी सहज अवस्था सुखे मी निजलोगा, शून्य सारो नितेथे. ही अवस्था प्राप्त झाल्यामुळं महाराज म्हणतात, आम्ही जो चिकाटीचा प्रयत्न केला, जो त्रास झाला प्रयत्न करताना, ही अवस्था प्राप्त झाल्यामुळं तो त्रास वाटत नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात नदी केसी झाले श्रम, श्रम नदी केसी झाले श्रम, नदी केसी झाले श्रम, श्रम नदी केसी झाले श्रम. चिकाटीचा प्रयत्न ज्या कामाकरता केला, जे ध्येय ठेवून केला, ते ध्येय प्राप्त झाल्यावर जे कष्ट झाले ते कष्ट वाटत आहे का? नाही वाटत. पण ज्या कामाकरता प्रयत्न चिकाटीचे केले ते काम जर झालं नाही तर माणसाला शिन येतो. काय पळालो आपण पण काम झालं नाही. पण ज्या गोष्टी करता पळालो ती गोष्ट झाली तर केलेले श्रम वाटत नाही. न देखेसे झाले श्रम. काय कशामुळं आले वर्म हाताय. काय वर्म हाताला आलं? अभंगाच्या शेवटचा तुका म्हणे काही तुका म्हणे
कोठे जीव निराळा.